अंजनगाव सुर्जी येथे शिक्षण, संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता भव्य निषेध महामोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यावर झालेल्या कथित अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेध आणि पेपरफुटी प्रकरणातील कारवाईची मागणी, त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या आंदोलनात विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच संविधानप्रेमी आणि नागरिक, त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आपापसातील मतभेद विसरून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चाची सुरुवात चैतन्य कॉम्प्लेक्स, डीपी रोड, पानहटाई, पाचपावली, लाला चौक येथून होऊन तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे तहसीलदार सौ सोळंके मॅडम यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन देऊन सदर मोर्चाचा समारोप झाला। हा मोर्चा अतिशय शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने काढण्यात आला होता। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चाला पाठिंबा दिला। त्याचबरोबर रामेश्वर अभ्यंकर तसेच दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी सुद्धा या निषेध मोर्चाला उपस्थिती दर्शवली। सदर मोर्चाला गालबोट लागू नये याकरिता अंजनगाव सुर्जी पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त बजावला। संपूर्ण देशामध्ये पेपरफुटी विरोधात आंदोलन चालू आहेत। हे जे आंदोलन चालू आहेत, या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास आणि परीक्षांवरील हा विश्वास पुन्हा निर्माण होईल का? सरकारनं याबद्दल जर विद्यार्थ्यांना, परीक्षार्थ्यांना जर सपोर्ट केला आणि त्यांना जर त्यांना हमी दिली तर नक्कीच सुटेल। परंतु जर ही पेपरफुटी एवढी होऊन राहिली तर त्याबद्दल विद्यार्थी वर्ग हा खचलेला आहे। तो एवढा मोठा परीक्षेत अभ्यास करून सुद्धा जर त्या परीक्षेला गेला त्याला असं समजतं की पेपर फुटलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर मनोबल खचलेलं आहे। या पेपरफुटी विरोधात शासनानं कोणती ठोस पावले उचलली पाहिजे अशी तुम्हाला वाटते? पेपरफुटी त्यांनी सरकारला धारेवर आणि जे धारेवर धरून राहिलं त्यांनी सरकारला आम्हाला नेते मंडळीला किंवा जनतेला किंवा विद्यार्थ्यांना, जे जंतर मंतरवर बसल्याचे विद्यार्थी आहे त्यांना बसून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना हमी द्यायला पाहिजे की याच्यानंतर आम्ही पेपरफुटीवर आम्ही लक्ष देऊ। हे आता याच्यानंतर होणार नाही, कारण मागणीच त्यांची ती आहे की पेपरफुटी झाल्यामुळे ते बसलेले आहेत आणि तुम्ही त्याची मागणी न घेता त्याच्यावर लाठीचार्ज झाला। रात्री 12 वाजताच्या नंतर सोनम वांगचुक यांनी जे पी नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन त्यांचं जे आंदोलन होतं ते संपवलेलं आहे, परंतु कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन अद्यापही जंतर मंतर इथे सुरू आहे। याबद्दल काय सांगाल? ते आंदोलनाला थांबण्यासाठी ते लोक, ते आंदोलन आहे त्यांचे शांती मार्गाने आंदोलन चालू आहे। उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख तिथे जाऊन आले, आदित्य साहेब जाऊन आले आणि ते जाऊन आल्यानंतर त्यांनी सर्व लोकांपर्यंत त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि ते तिथं शांत चित्ताने त्यांचं आंदोलन करत आहे। फक्त सरकारनं त्यांचा आंदोलनाचा जो हेतू आहे तो त्यांनी मान्य करावा, जेणेकरून कारण महिन्याभराचा अवधी होत आहे आणि ते तिथं आंदोलन करत आहे। 20 ते 22 दिवस, 25 दिवसापासून वांगचुकचं जे त्यांनी अजूनही त्यांचं उपोषण सोडलं असं की बातमी ऐकली का तुम्ही? हो, ऐकले। हा, नाही सोडलेलं आहे। मग त्यांचाही काहीतरी विचार केला गेला पाहिजे, कारण उपोषणाने त्यांनी एक शांतीचा मार्ग धरलेला आहे, त्या मार्गाचा सरकारने काहीतरी विचार केला। एक लोकप्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन कराल? मी एक लोकप्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना एकच आवाहन करतो की त्यांनी जो मार्ग अवलंबला आहे तो शांततेने त्यांनी हाताळावा। आपल्या कुणीही सहकार्याची, आपल्या कोणा संवादाची जीवितहानी होऊ नये यावरही त्यांनी लक्ष द्यावे, कारण विद्यार्थ्यामध्ये अगर कोणी वेगळ्या रकमचे लोक जर घुसले असतील त्याचाही त्यांनी थोडा अभ्यास करावा, कारण अगर विद्यार्थी म्हणून दुसरे लोक घुसले तर विद्यार्थ्यांचंच नुकसान होईल असा माझा संदेश आहे की त्यांनी तो मुद्दा चांगल्या रीतीने हाताळावा आणि सरकार सोबत बसून सरकारने त्यांना बोलावं आणि त्यांना तो मुद्दा हाताळावा।